आजपासून राज्यभर एसटी कामगार आंदोलन करणार आहेत आणि कर्मचारी वेतनवाढीचा मुद्दा आहे, शिवाय थकबाकी आहे, महागाई भत्ता आहे, या मुद्द्यांसाठीचं हे आंदोलन आहे। प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगार पुन्हा एकदा आक्रमक होत आहेत। आज दुपारी मुंबई सेंट्रल बस स्थानकात निदर्शनं केली जाणार आहेत। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्याकडून। शिल्पा, काय नेमकं कामगारांचं म्हणणं आहे आणि मुंबई सेंट्रल स्थानकात ते दुपारी आंदोलन करणार आहेत असंही समजतंय? रिद्धी, आपण जर पाहिलं तर एसटी महामंडळाचे जे कर्मचारी आहेत त्यांचं आज आपल्याला राज्यभर आंदोलन पाहायला मिळणार आहे। कर्मचारी वेतनवाढ असेल, थकबाकी असेल किंवा महागाई भत्ता असेल, या प्रमुख मागण्या आहेत। अशा विविध ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत, त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना राज्यभर आंदोलन करावं लागत आहे। तसा इशारा देखील दिलेला आहे। मुंबई सेंट्रल आगारामध्ये देखील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनामध्ये देखील वेतनवाढ असेल, थकबाकी असेल, महागाई भत्ता असेल, अशा ह्या मागण्या घेऊन हे आंदोलन होणार आहे। जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा देखील दिलेला आहे। आपण जर पाहिलं तर एसटीच्या भाड्यातत्वावर जी वाढ झाली होती त्या वाढीनंतर ह्या मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती, मात्र तिकीट दरात वाढ झाल्यानंतर देखील या मागण्या अशाच राहिलेल्या आहेत। मागण्या पूर्ण होत नाही, अनेक वेळा मागणी केली जाते, आश्वासन देखील दिलं जातं, मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आज हे राज्यव्यापी आंदोलन आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुंबई सेंट्रल आगारामध्ये देखील आंदोलनाचं हत्यार रूप असलेलं पाहायला मिळते। प्रत्यक्षात हे आंदोलन तिथे घडलं तर त्याबाबतचे तपशील दिवसभरात तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी।